जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या भव्य महारॅलीचं आयोजन आणि स्त्री शक्ती पुरस्कार वितरण सोहळा 2018 तसंच 101 महिलांचा सत्कार क्रांतिज्योती महिला विकास संस्था यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे। क्रांतिज्योती महिला विकास संस्था गेली 10 वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असून संस्थेने आजतागायत अनेक उपक्रम राबवले आहेत। तरी यावर्षी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून स्त्री शक्ती या महारॅलीचं आयोजन आणि स्त्री शक्ती पुरस्कार वितरण सोहळा 2018चं आयोजन दिनांक 4 मार्च 2018 ला सकाळी 8:30 वाजता पुण्यनगरीच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पुण्यनगरीचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीची सुरुवात सारसबाग येथून होणार आहे। या रॅलीचं प्रमुख आकर्षण जे आहे तर बैलगाडी, ट्रॅक्टर, टांगा, त्यानंतर ऑटो रिक्षा, ओपन जीप, बुलेट या सर्व प्रकारच्या वाहनांवर पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला स्वार असतील। त्यानंतर आपण एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक असे ते विषय आहेत स्पर्धेचे। या रॅलीमध्ये बैलगाडा, टांगा, ट्रॅक्टर, रिक्षा, स्कूल व्हॅन, ओपन जीप, बुलेट या सर्व प्रकारचे वाहन चालवून स्त्रिया रॅलीचं महत्त्व वाढवणार आहेत। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्त्री शक्ती पुरस्काराने तृप्ती देसाई यांना सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात येईल। तसेच सुनीता निंबाळ, ज्योती गोराणे, शीला डावरे, यमुनाताई पवार यांना देखील विविध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये पहिल्या 5 महिलांना मानाची पैठणी आपण देणार आहे त्या ठिकाणी आणि 10 महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसं असतील। रॅलीमध्ये वेगवेगळी पथकं सामील होणार आहेत। त्याच्यामध्ये लाठीकाठी आहे, दांडपट्टा आहे, तलवारबाजी आहे, मंगळागौरची ग्रुप आहे, क्रिकेट टीम असेल, ढोल ताशा पथक असेल, कराटे ग्रुप असेल, कथ्थक ग्रुप असेल, कलाकार ग्रुप असेल आणि ह्या रॅलीचा प्रमुख उद्देश जो आहे तो स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा सन्मान असा आहे। त्यानंतर रॅलीची सुरुवात सारसबागेपासून होऊन शेवट ही तिथंच होणार आहे आणि रॅलीची जी सांगता आहे ती अल्पोपाराने होईल अशी माहिती क्रांतिज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सोहनी डांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। प्रतिनिधी युवराज नायरसह शिवानी टिचकुले, ब्युरो रिपोर्ट, पुणे।